यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सामंजस्य कराराची देवाणघेवाण। नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा तस्करीचा व्हिडिओ समोर। परदेशात होत होती कांद्याची तस्करी। अंतर्गत कलहावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू। पटोलेंच्या विरोधातील रोष कमी करण्यासाठी थोरातांना निवडणूक संघटनेची जबाबदारी दिली जाण्याचीही शक्यता। शरद पवार 15 ते 18 फेब्रुवारीला बारामतीचा दौरा करणार। सुप्रिया सुळेंसाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सद्यस्थितीचा घेणार आढावा। शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात 800 पानांची याचिका। राज्यसभेसाठी भाजपकडून हर्षवर्धन पाटलांचं नावही चर्चेत। भाजप चौथा उमेदवार देण्याची शक्यता। आमदार राजन साळवींची पत्नी आणि मुलाला मुंबई हायकोर्टात मोठा दिलासा। पुढील सुनावणीपर्यंत एसीबी कठोर कारवाई करणार नाही, एसीबीची कोर्टात कबुली। उद्धव ठाकरेंचं नगर जिल्ह्यातील सोनई इथं जंगी स्वागत। 21 जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी। गडाखांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा संवाद मेळावा। भाजप आणि अशोक चव्हाण दोघेही घाबरलेलेत। उद्धव ठाकरेंची टीका। फडणवीस चव्हाणांना डीलर म्हणाले होते, ठाकरेंनी करून दिली आठवण। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज तिसरा दिवस। मागे गणेशोत्सवानिमित्त ओझरमधील विघ्नहर गणपतीचं घेतलं दर्शन। भंडारा जिल्ह्यात बांधकाम कामगार आक्रमक। तालुका स्तरावर नोंदणी आणि किट वाटप करण्याची मागणी। पुण्यात गुन्ह्यांचं सत्र थांबेना। सलग 4 हत्यांनंतर आता तरुणांचं अपहरण। कोंढवा पोलिसांनी शिताफीनं केली तरुणाची सुटका। शिर्डीमध्ये भल्या पहाटे साई परिक्रमेला सुरुवात। परिक्रमेच्या 5व्या वर्षी देशी विदेशी भाविकांचा सहभाग। खंडोबा मंदिरात विधिवत पूजा। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली। जरांगेंनी पाणी प्यावं यासाठी महिलांचा आक्रोश। जरांगे मात्र उपोषणावर ठाम। लातूरमध्ये अभिनेते भरत जाधव यांच्या नाटकाच्या प्रयोगापूर्वीच अपघात। स्टेजवर कोसळला लाईटचा भलामोठा लोखंडी स्टँड। भाजीतून लसणाची फोडणी गायब। मुंबईत लसूण 600 रुपये किलोवर। केवळ भारतातच नव्हे, चीन तुर्कीमध्येही लसूण कडाडला। सपाच्या नेत्या जया बच्चन यांच्याकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। लखनौमध्ये सपा ऑफिसमध्ये अर्ज भरताना बच्चन यांच्यासोबत डिंपल यादव यांची उपस्थिती। कोलकात्यात ईडी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। ईडीच्या 8 ते 10 टीमचं शहरात धाडसत्र। रेशन वाटप घोटाळ्याबाबत ईडीच्या धाडी। नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला चौकशीसाठी जम्मूतील ईडी ऑफिसमध्ये। कथित जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील 43 कोटीच्या घोटाळ्याबाबत अब्दुल्लांची ईडी चौकशी। एटीएम पेमेंट बँकेचे व्यवहार बंद। आरबीआयची मोठी कारवाई। नवीन वर्षात गुंतवणूकदारांची एसआयपीला पसंती। जानेवारीत 52 लाख एसआयपी खाती उघडली। असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाची आकडेवारी। दाट धुकं आणि खराब हवामानामुळे आजही दिल्लीतून अनेक विमान उड्डाणं रद्द। गेल्या अनेक दिवसांपासून विमानसेवेवर मोठा परिणाम। फ्रान्सनंतर श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय सेवा। सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं सेवेचं लोकार्पण।